आपल्या प्राणापेक्षा प्रिय आपला भगवा थेट आदिलशाहीच्या छाताडात नेऊन काढायचा. आता अफजल खानास मारून कधीच मिळवतो. स्वराज्य संकटात आहे आपण जाणताच. या शत्रूला हर प्रयत्ने मारायचंय. हे मराठ्यांचं अमुक्त शस्त्र घडवायला घ्या. नमस्कार, मी प्रणव ढमाले. महा MTVच्या डिजिटल चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. माझ्यासोबत कॅमेरावर आहेत भावेश सावंत. आज आपण आलो आहोत शेर शिवराज स्वारी अफजल खान या सिनेमाच्या ट्रेलर अनावरण सोहळ्यात. या सिनेमाचा टीजर रिलीज झाल्यापासूनच अफजल खानाची भूमिका कोण साकारणार यापासून अनेक प्रश्न सर्वांनाच पडलेले आहेत. याच प्रश्नांची उत्तरं आज आपण या सिनेमाचे दिग्दर्शक आणि कलाकारांसोबत गप्पा मारून जाणून घेणार आहोत. चला तर मग. पहिल्यांदा तानाजी मालुसरे साकारला, परत बाजीप्रभू साकारले, त्यानंतर परत सुभेदार तानाजी मालुसरे त्यांच्या भूमिकेत आता पुन्हा बघायला मिळणार आहे. कशी आहे उत्सुकता? उत्सुकता खूप आहे. आज खूप भारावून टाकणारं वातावरण होतं खरं तर, कारण की ट्रेलर लॉन्चला इतका अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे आणि याच्यावरनं समजतं की किती उत्सुकता आहे लोकांमध्ये. 22 एप्रिल 2022 रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे आणि त्याची उत्सुकता अत्यंत शिगेला पोचली असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे खूप भारावून गेलो आहे सगळेच जण आम्ही टीम म्हणून. आणि जे मागे जाऊन प्रवास आठवला जेव्हा फर्जंदमध्ये एक माणसं जोडत होतो की बाबा तू करतोस का रोल, तू करतोस का रोल, आणि तेव्हापासून आजपर्यंतचा दिवस आठवतो आहे की प्रत्येक चित्रपटात येणाऱ्या अडचणी, त्यांच्यावरती केलेली मात आणि तो चित्रपट लोकांच्या पसंतीस उतरणं, हे सगळंच खूप काय म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात ना, ड्रीम कम ट्रू तसं आहे. आणि खूप छान वाटतं आहे आज की ट्रेलरच्या लॉन्चलाच आज इतका प्रतिसाद मिळतो आहे लोकांचा. लोक खरंच उत्सुक आहेत आणि नक्की आवडेल चित्रपट त्यांना. पावनखिंड शूट करतानाचे काही किस्से तू मागच्या वेळेस सांगितले होतेस, हो. तर तसे काही किस्से या पिक्चरच्या शूटिंगच्या दरम्यान जाणवले किंवा काही लक्षात आलं? नाही, यावेळेस असं काही वेगळं काही नव्हतं, कारण की मगाशी जे दिग्पालनी स्टेजवरनं सांगितलं की हे एक सायकोलॉजिकल वॉरफेअरची फिल्म आहे. त्यामुळे अनेक लोकांचे त्यात अनेक लोकांचा सहभाग आणि संदर्भ आहेत. तर माझ्यासाठी पर्वणी अशी होती की एक वेगळी शेड, मी एवढं नक्की सांगेन की एक वेगळी शेड तुम्हाला तानाजीरावांची याच्यात बघायला मिळेल. म्हणजे जे तुम्हाला फत्ते शिकसमध्ये तानाजीराव दिसलेत, तर आपण एक पाऊल पुढे गेलो असं म्हणूयात. 1-2 सीन्स फारच उत्तम लिहिलेत दिग्पालनी आणि ते बघून तुम्हाला नक्की समाधान वाटेल, तुमच्या डोळ्यात पाणी येईल. असं एक फार सुंदर सीन आहेत. आता मी तुम्हाला स्पॉयलर जास्त देत नाही, पण असे 2-3 सीन्स नक्की आहेत की जिथे तुम्हाला खूप मजा येईल. तानाजीरावांचं एक वेगळाच रूप बघायला मिळेल. आता पहिल्यांदाच शिवरायांचा मावळा साकारायला भेटतोय, कसं वाटतंय? अप्रतिम. म्हणजे ह्याच्या मागच्या ज्या भूमिका केल्या त्यातला खलं काढला तर नायकच मी होतो. तर ते करताना फार वेगळी मजा आली. म्हणजे खसू म्हणायचो, पण आत्म मला हर हर महादेव म्हणायची इच्छा असायची. आता मला ॲक्च्युली तो योग आला आहे की मी राजांबरोबर हर हर महादेव म्हणू शकतो. प्रवास फारच उत्तम होता, कारण की आत्तापर्यंत सगळ्या संचामध्ये मी एक तो नशीबवान नट आहे ज्याला वेगवेगळ्या छटा दाखवायला मिळाल्या ॲज अन ॲक्टर, एक नट म्हणून. तर दिग्पालबरोबर काम करताना मजाच येते. या चित्रपटात कान्होजी जेदे ही भूमिका साकारायला मिळते, यासाठी काय विशेष तयारी केली? आणि दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यासोबत काम करत असताना नेहमी आव्हानं असतात, तर त्या आव्हानांना कसं सामोरं गेलं? एकतर खरं सांगायचं, दिग्पालने इतका अभ्यास केलेला असतो की आम्हाला फक्त त्या नोट्स वाचले तर आम्ही एक चांगल्या मार्काने पास होतो. आव्हान प्रत्येक चित्रपटात असतंच आणि दिग्पालच्या चित्रपटात एक वेगळं आव्हान असतं आणि ते साकारताना फार मजा येते. रात्री झोप छान लागते की चांगलं काम केलं. एक नवीन भूमिका या चित्रपटाच्या रूपातनं तू साकारणार आहेस. शेर शिवराज हेमध्ये सईबाईंची भूमिका. सर्वप्रथम काय भावना आहे? एकतर सर्वप्रथम खूप मोठं म्हणजे जबाबदारी, त्यामुळे दडपण. अर्थात बानूची भूमिका करताना मला खूप वाव होता, कारण नाही म्हणलं तरी ते ऐतिहासिक नाही, ते मायथोलॉजिकल कॅरेक्टर आहे. म्हणजे देवांचं आणि कथाकथनातनं ऐकून, भारुडातनं आणि आपल्या गावातल्या सगळ्या गोष्टी ऐकून केलेली ती कथा होती. तेव्हा मालिकेतनं कसं असतं, शेवटी नाही म्हणलं तरी पटापटा एक एपिसोड जातो, केलेली चूक सुधारता येते. चित्रपटाचं तसं नसतं. आणि सईबाईंचं
सारखा एका एवढ्या मोठ्या स्त्रीचा जेव्हा रोल मला ऑफर झाला तेव्हा मला खूप भीती वाटली. कारण मी ऑलरेडी एक मैथू काम केलेलं आहे. त्याच्यानंतर मी एक खूपच अशा बावळट आणि एकदम बालिश शनायाचं काम केलं आणि परत मला सईबाईंसारख्या स्त्रीची भूमिका साकारायची संधी मिळाली. तेव्हा मला थोडं डाऊट होता, म्हणून मी दिग्पाल दादाला विचारलं की काय आहे, पण तो म्हणलं आपण करूया. सो पहिल्यापासून आदर आणि भीती, आदरयुक्त भीती हेच होतं. कारण डायरेक्ट सरांबरोबर म्हणजे महाराजांबरोबर चिन्मयदादाबरोबर सीन्स होते आणि त्यामुळे थोडं दडपण होतं. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या कुठल्याही सहकार्याची भूमिका साकारताना एक वेगळी दडपण असतं, त्यासाठी एक वेगळी तयारी करायला लागते. तर बरोबर. या कॅरेक्टरसाठी काय अशी विशेष तयारी केली? तयारी म्हणजे मला जे काही सईबाईंबद्दल जेवढी माहिती आहे आपल्याकडे आता अवेलेबल, त्याच्यानुसार त्या खूप आजारी होत्या आणि त्या आजारी असताना जेव्हा महाराजांना बाहेर जावं लागत होतं आणि स्वराज्यासाठी लढावं लागत होतं, तेव्हा जेव्हा सईबाई शेवटचे श्वास घेत होत्या किंवा त्यांचं सगळंच आजारपण हे ते एक पती म्हणून त्यांच्या पत्नीपाशी बसून नाही राहिले, तर ते अर्थात मोठी जबाबदारी होती त्यांच्यावर, ज्याच्यासाठी ते बाहेर गडांवर आणि लढायांवर असायचे, ह्याची सुद्धा जाणीव ह्या बाईला होती. आणि म्हणून मी म्हणजे त्या बाई नाहीच, त्या जे महापुरुष असतात तशा त्या काय काय म्हणता येईल, मला माझं मराठी फारच रणरागिणी आहेत होत्या. आणि अर्थात जिजाऊंचं तर कौतुक करावं तितकं कमीच आहे, पण त्यांच्याबरोबरही आणि महाराजांबरोबरही जेव्हा सीन होते माझे, तेव्हा त्यांच्यातला जो मवाळपणा आहे, त्यांच्यातली जी त्यांच्या नात्यातला जो गोडवा आहे तो अनुभवायला मिळाला. आणि ह्याच्या इतकं म्हणजे किती सिम्पल पण किती प्युअर आहे हे, किती शुद्धता होती त्यांच्या नात्यामध्ये, हे अगदी उघड दिसत होतं दिग्पालच्या लेखनात नाही आणि दिग्दर्शनात नाही आणि चिन्मयदादाच्या आणि मृणालताईच्या कामात नाही. फर्जंदमध्ये मी छत्रपतींच्या मावळ्याचीच भूमिका केली होती. गुंडोजी नावाचं काल्पनिक पात्र होतं. त्यानंतर 2 फिल्म्समध्ये मला वर्गाबाहेर उभं केलं होतं. पण आता असंच चिडवतात मला ॲक्च्युली इथे सगळे. पण आता मी पुन्हा वर्गात आलो आहे आणि महाराजांचं हिंदवी स्वराज्यातलं महाराजांनी स्थापन केलेलं हेर खातं हे खूप सक्षम होतं. या चित्रपटामध्ये सुद्धा हेर खातं खूप मोठ्या प्रमाणात कार्यरत होतं आणि त्या हेर खात्यामधली जवळजवळ 1000-1200 माणसं तरी असतील असा अंदाज आहे हेर खात्यात. त्यातली फार कमी नावं माहिती आहेत. कदाचित हेच यश आहे की त्यांची नावंसुद्धा माहिती नाहीत. त्यांनी काम केलं आणि ते बेमालूमपणे इतिहासात विलीन झाले. पण बहिर्जी नाईक हे नाव तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. त्याचबरोबर या मोहिमेबद्दल जे लिहिलं गेलं आहे, जुन्या पत्रांमधून कागदपत्रांमधून जे समोर आलेला आहे इतिहास या मोहिमेचा, अफजलखानावरच्या स्वारीचा, त्यामध्ये एक नाव लिखित दिसतं आपल्याला लिखित स्वरूपामध्ये, ते म्हणजे विश्वास दिघे. हे बहिर्जी नाईकांबरोबरच गुप्तहेर म्हणून कार्यरत होते. आधी ते छत्रपतींचे वडील शहाजीराजांच्या सेवेत होते आणि नंतर शहाजीराजांनी त्यांना छत्रपतींच्या सेवेमध्ये जाण्याची आज्ञा केली होती आणि या मोहिमेमध्ये विश्वास दिघे काम करत होते ही नोंद आहे. गुप्तहेर म्हणजे तो वेश पालटून शत्रूच्या सैन्यामध्ये वावरणार, शत्रूच्या आसपास फिरणार. त्यामुळे ॲक्टर म्हणून ती पण एक मजा येते की एक 3-4 वेगवेगळ्या प्रकारचे गेटअप्स करता येतात. त्याबरोबर बॉडी लँग्वेज, भाषा, आवाज बदलता येतो. सो अशा काही गोष्टींमध्ये थोडं एक्सपेरिमेंट ह्या चित्रपटात मी अर्थात दिग्पालच्या परवानगीने आणि त्याच्या मार्गदर्शनानेच मी ते केलेलं आहे, प्रयत्न केला आहे. तो आता कसा वाटतो ते तुम्हीच ठरवणार आहात. पण एक मात्र नक्की सांगतो, फर्जंद, फत्ते शिकस्त आणि पावनखिंड ह्या चित्रपटात जो प्रामाणिकपणा आमच्या बाजूनी होता, हे चित्रपट बनवताना महाराजांच्या चरणी असलेली निष्ठा, आदर आणि ह्या आपल्या महाराष्ट्राच्या देदीप्यमान इतिहासाचं एक स्वरूप निदान तुमच्यासमोर आणणं, हाच हेतू, हाच प्रामाणिक प्रयत्न घेऊन आम्ही शेर शिवराज स्वारी अफजलखान हा चित्रपट तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. तर माझं तुम्हा सगळ्यांना एक विनम्र आवाहन आहे, एक नम्र विनंती आहे की 22 एप्रिल 2022 रोजी तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन शेर शिवराज स्वारी अफजलखान नक्की बघा. धन्यवाद. माझं नाव दीप्ती केतकर आणि या चित्रपटात श्रीमंत दीपाई आऊसाहेब बांदल यांची भूमिका करते. पावनखिंडमध्येही मी तेच कॅरेक्टर केलं होतं. चॅलेंजेस असं आहे की यावेळेला मी शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या ग्रुपमध्ये आहे.
जे त्यांच्या बरोबर आहे लढाईसाठी आणि तलवारबाजी आहे या भूमिकेत. तर खूप एक्साइटिंग आहे माझ्यासाठी ते. म्हणजे एक स्त्री पात्र करत असतानाही मला ते बॅटलचे सीन्स आहेत आणि आपले लाडके छत्रपती शिवाजी महाराजांसाठी मी लढती आहे. तर खूप 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 मस्त वाटतंय आणि आता ट्रेलर लॉन्चनंतर तर जास्त उत्सुकता वाढली आहे. जसं आता तू म्हणालीस की छत्रपती शिवाजी महाराजांसोबत लढणं ही आधीच एक अभिमानाची गोष्ट असते. त्यात स्त्री भूमिका साकारताना, एखाद्या रणरागिणीची भूमिका साकारताना कुठली आव्हानं समोर असतात? कसं आहे ना, जेव्हा एक ऐतिहासिक चित्रपट म्हणजे आता मला विचारला गेला हा पावनखिंड म्हणा किंवा त्यानंतर शेर शिवराज. पावनखिंडविषयी सांगेन कारण ते पात्र सेमच आहे. तर जेव्हा दीपाऊ बांदलांचं मला कॅरेक्टर विचारलं दिग्पालनी, तेव्हा मला असं वाटलं की ऐतिहासिक भूमिका आहे. तर मी म्हटलं की अरे वा, छान, मला नटायला मिळेल. आणि मी म्हटलं, मी लगेच हो म्हटलं. पण मग तो मला म्हणाला की नाही, त्या विधवा होत्या तर तू पांढऱ्या साडीत असणार आहे, पण ती लढवई आहे, त्या लढवई आहेत आणि तुला हे पुढे या अष्टकमध्ये तुझा सहभाग होणार आहे आणि ते कॅरेक्टर वाढत जाणार आहे. त्यांना प्रति आऊसाहेब असं म्हटलं जायचं, दीपाई आऊसाहेब बांदलांना. सो दिग्पालबद्दल सांगायचं झालं तर त्याचं प्रत्येक गोष्टीत एवढं लक्ष असतं. म्हणजे जेव्हा मी सेटवर असते ना, तेव्हा फक्त माझं लक्ष त्या कॅरेक्टरकडे असतं आणि त्या डिरेक्टरकडे. तर पहिल्या वेळेला जेव्हा ही भूमिका साकारत होते तेव्हा मी दिग्पालला सांगितलं की मी म्हणजे माझं काहीतरी ठरवून आलेलं बरोबर. पण मग जेव्हा दिग्पाल आपल्याला खूप फ्री हँड देतो, फक्त तो म्हणाला, दीप्ती, तुझी बॉडी लँग्वेज, तुझा स्टान्स, तुझी चालण्याची पद्धत, कारण त्या लढवई आहेत, त्या कशा चालतील आणि खूपच स्ट्रॉंग व्यक्तिमत्व, तर बसण्याची पद्धत, असं त्यांनी मला सांगितलं. आणि ते ट्युनिंग इतकं छान जुळून आलं, म्हणजे मला वाटलं नव्हतं की पावनखिंडमध्ये एक छोटंसं पात्र करताना मला इतका छान प्रतिसाद मिळेल. आणि परत शेर शिवराज स्वारी अफजल खानाची मध्ये ही या सगळ्या पुरुषांबरोबर मी आहे. तर तुम्हाला कळू शकतं की तो म्हणजे, आणि त्यात छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आपण लढतो आहे, तर आपोआपनं तुम्हाला काही करावंसं म्हणजे काही करायची गरजच नसते. म्हणजे जेव्हा तो वॉर सिक्वेन्स होता ना, एक छोटासा म्हणजे तो सीन आहे, छोटासा म्हणजे ते शॉट आहे तो, पण तरीही तो करताना जेव्हा ॲक्शन म्हटलं ना, तेव्हा असं अंगात काहीतरी साचारतं. काय साचारतं ते मला सांगता येणार नाही. म्हणजे आता आपल्याला ट्रेलर लॉन्चच्या वेळेला पण बघताना माहिती आहे आपल्याला एक प्राऊड फिलिंग आलेलं ना, तसं मला ते कॅरेक्टर करताना झालं. सो दिग्पालचा नक्कीच त्यात, आणि त्याचं ना म्हणजे माझ्या साडीपासनं, माझ्या शॉलपासून, म्हणजे त्यांनी प्रत्येक कॅरेक्टरबद्दल इतका स्टडी केला आहे. आत्ताच सगळे कलाकार म्हणाले राईट, पण इट इज ॲब्सोल्युटली ट्रू. त्यांनी इतकं स्टडी केलं आहे ना त्याच्याविषयी की कमाल वाटतं आणि मला खूप अभिमान वाटतो की मी या अष्टकचा एक भाग आहे. ताई, मागच्या एका सिनेमात गॅप घेतला होता, आता परत महाराजांच्या कुठल्या तरी एका साथीदाराची भूमिका आपल्याला करायला मिळते. कशी भावना आहे? छान वाटतंय, पुन्हा घरी परत आल्यासारखं वाटतंय. खूप दिवसांनी बाहेर फिरून येतो ना आपण, वर्षभराच्या ट्रिपवरती जातो, परदेशात कामाला जातो, तसं काहीतरी फिलिंग आहे. पण त्या चित्रपटात जरी मी नसले तरीसुद्धा माझं मन तिकडेच होतं, त्यामुळे मी नाही असं मला वाटलं नाही पावनखिंडमध्ये. केसरच्या बाबतीमध्ये सुद्धा कशा प्रकारे काय वेगवेगळ्या पद्धतींनी अफजल खान वध महाराजांनी प्लॅन केला असेल, हे या चित्रपटातून आपल्याला बघायला मिळेल. आत्ता आपल्यासोबत सिनेमाची म्युझिक टीम आहे संपूर्ण, असं बोलायला हरकत नाही. सर्वप्रथम सिनेमाचे संगीतकार देवदत्त बाजी. दादा, दिग्पाल लांजेकरांचा सिनेमा म्हणलं की म्युझिक हा एक एक्स फॅक्टर असतो, तर हे म्युझिक साकारताना, अवतरताना काय आव्हानं असतात आणि त्याला कसं सामोरं जातं? सगळ्यात पहिल्यांदा ऑथेंटिसिटी खूप महत्त्वाची असते, कारण ज्या पद्धतीचा विषय आपण हँडल करतो आहे, श्री शिवराज अष्टक हे जे एक मानस बांधलेलं आहे दिग्पाल दादांनी, त्याच्यामधला 4था चित्रपट आहे हा. आणि ती ऑथेंटिसिटी ह्यासाठी महत्त्वाची असते कारण इतकं मोठं चरित्र जेव्हा तुम्ही हँडल करता तेव्हा तुम्ही कुठल्याही पद्धतीनं काहीतरी चुकून आपल्याकडनं घडू नये आणि कोणाच्या भावनांना दुखापत होऊ नये, यासाठी प्रत्येक गोष्ट आम्ही क्रॉस चेक करतो.
पण ह्याचाच अर्थ हा होत नाही की आम्ही खूप ट्रॅडिशनलच राहतो आहे. म्हणजे छत्रपती शिवरायांचे चित्रपट आहेत म्हणून फक्त तुताऱ्या वाजतायत, सन्या वाजतायत, तर नाहीतर ह्यावेळी रॉक म्युझिक केलेलं आहे, पावनखिंडमध्ये मेटल म्युझिक केलेलं आहे. तर पूर्ण आपल्या लोकसंगीताशी सवर्ण राहून सुद्धा आपण माझ्या पिढीच्या माझ्या आजूबाजू जे लोक आहेत आणि जे मला ऐकायला आवडेल असं संगीत करण्याचा प्रयत्न मी करतो आहे. आणि त्याच्यातनं एका पद्धतीचा एक साऊंडस्केप ज्याला आम्ही म्हणतो तो साऊंडस्केप तयार करण्याचा प्रयत्न करतो आहे, जो ह्या शिवराज अष्टकामध्ये ऐकू येतं. मला असं वाटतं की पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराज म्हणल्यावर जे स्फुरण चढतं ते तू म्हणालास त्याबद्दल गायला लागताना खरं तर मी पहिल्यांदा काप आला होता माझ्या गाताना की कसं गाऊ, काय करू, कुठला आवाज हवा आहे, काय हवं आहे. सो आम्ही दोघं जरा शांत झालो गाताना की शांतपणे गाऊया, काय म्हणायचं आहे. आणि वेगळा प्रकार होता गाण्याचा, वाघ्या मुरळी. मी आधी कधी गायले नव्हते आणि त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचं गुणगाण आहे. सो ते वेगळ्या पद्धतीने कसं ते सादर करता येईल ह्याचा आम्ही प्रयत्न करत होतो. प्लस आदर्श शिंदे हे जे काही गायलेले आहेत त्यांनी ऑलरेडी आधी गाऊन ठेवलं होतं आणि नंतर मी गायला गेले होते. सो आदर्शच्या व्हॉईसला थोडं मॅच करून ते गाणं जरा अवघड होतं. सो ते आम्ही कुठेतरी जुळवाजुळव करून आम्ही तो गाण्याचा प्रयत्न केला. पण मला ह्याची भयंकर मी स्वतःला खूप ग्लॅड समजते की मला या पूर्ण चित्रपटामध्ये एक छोटासा पार्ट मिळाला, थोडंसं काहीतरी गायला मिळालं, तेही देवदत्तमुळे. सो आय एम व्हेरी व्हेरी प्राऊड आणि थँक्यू सो मच की इतका सुंदर एक जे शिवपुष्प आपण म्हणतो आहे ते आपल्यासमोर येतं आहे आणि त्याच्यामध्ये एक वाघ्या मुरळीचा पार्ट आहे आणि मी तो गायला आहे. मला खूप छान वाटतं. तू म्हटल्याप्रमाणेच की स्फुरण तर चढतंच, कारण ते स्फुरण आधी दिग्पाल सरांच्या अंगात चढतं, मग ते त्यांच्या शब्दातनं उतरतं आणि मग ते देवदत्त सरांच्या संगीतामधनं येतं आणि त्यामुळं आम्हाला फार काही वेगळे एफर्ट करावं लागत नाहीत. पण मला खरोखर जुईली म्हटल्याप्रमाणे आपण सगळेच भाग्यवान आहोत. म्हणजे फर्जंदपासून जोडला गेलेला मला माझ्या नावाला मला गायक म्हणून मिळालेली ओळख फत्ते शिकस्तमधला हे चिळ देवा नका जगद्गुरू तुकाराम महाराजांचा अभंग आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज हे महाराष्ट्राचा भक्तिशक्तीचा अद्वैत आहे. त्या अद्वैताशी एकरूप होण्याचं त्यानिमित्ताने भाग्य मला लाभलं आणि तेच भाग्य पुन्हा पावनखिंड चित्रपटात मिळालं. रणनिकिता शूर हा अभंग आणि लोकसंगीताचं जसं देवदत्तांनी सांगितलं की दिग्पाल जसं चित्रपटातल्या भूमिकांच्या बाबतीत परखड असतो, स्पष्ट असतो, त्याचप्रमाणे त्यातल्या संगीताच्या बाबतीमध्ये पण असतो. लोकसंगीतातले वेगवेगळे प्रकार प्रत्येक चित्रपटात एक वेगळा महाराष्ट्राच्या मातीतला आला पाहिजे हा अट्टाहास असतो आणि त्याप्रमाणे आम्हाला रचना मिळतात. स्वतः दिग्पाल सिद्धहस्त लेखक आहे, त्याच्यावरती खरंच छत्रपतींचा वरदहस्त आहे, आई जगदंबेचा वरदहस्त आहे, सरस्वतीचा वरदहस्त आहे आणि त्याचे परिश्रम त्यामागचे खूप आहेत आणि त्याच्यातून ते लेखणीतनं जे उतरते ते सोनं असतं आणि त्यामुळं आम्हाला त्याच्यात फार एफर्ट्स मला नाही वाटत काय घ्यावे लागतात, कारण त्याच्यातून त्या शब्दामध्ये असतो ना भाव, देवदत्ताचा बरोबर भाव पकडतो आणि तसं संगीत निर्माण करून मग ते गायकांकडनं गाऊन त्या बाबतीमध्ये अगदी त्यांच्यासमोर सांगतो देवदत्त सर गाऊन घेण्याच्या बाबतीमध्ये फार चिवट आहेत. म्हणजे त्यांच्याबरोबर गायचं म्हणजे देवदत्ताबरोबर खरंच. आणि ते प्रत्येक गायकाचं कर्तव्य आहे की जोपर्यंत संगीतकाराच्या मनासारखं येत नाही, कारण ते नंतर कळतं आपल्याला की गाणं हिट झाल्यानंतर कळतं की अरे नाही, ते परिश्रम घडलेच पाहिजे, ती सेवा घडली पाहिजे, ती सेवा शब्दांची घडली पाहिजे, ती सेवा चालीची घडली पाहिजे, त्या संगीताची घडली पाहिजे. त्यामुळं खूप भाग्यवान वाटतं की आपण अशा एका इतिहासाशी जोडले जात आहोत की हाही एक अष्टकाचा हा इतिहास पुढच्या कित्येक पिढ्या बघणार आहेत. त्यामुळे खूप भाग्यवान वाटतं स्वतःला आणि ही माऊलींची कृपा आहे असं मी समजतो. जे काही स्वप्न पाहिलं होतं फर्जंद करताना श्री शिवराज अष्टक 8 चित्रपटांचं त्याच्या मध्यावर आता पोचलो आहे. खरं तर इथेपर्यंत पोचेन हे स्वप्नवत आहे माझ्यासाठी, पण सगळ्या कलाकारांच्या मदतीने, तंत्रज्ञांच्या मदतीने आणि सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्रातल्या तमाम प्रेक्षकांच्या मदतीने इथपर्यंत आम्ही पोचलो आहोत. शिवरायांच्या 4 पराक्रमांवरती आम्ही हे दाखवू शकलो आहोत सिनेमे आणि आता 4थ्या सिनेमानंतर पुढे जाण्याची उत्सुकता आहे. मुळात भाष्य करणारा मी कोणी नव्हे, खूप छोटा माणूस आहे. भाष्य करण्यासाठी खूप मोठे अभ्यासक असावे लागतात. तर मी फक्त एवढंच म्हणेन की मी जे घडलं आहे ते दाखवायचा प्रयत्न करतो, जे जसं घडलं आहे तसं दाखवायचा प्रयत्न करतो. त्यात नवीन पिढीला आकर्षित करावं यासाठी काही लिबर्टी आपण घेतो, पण ती लिबर्टी फक्त काय म्हणू जेवणात मीठ
या लेवलचीच असते. त्यामुळे भाष्य करण्यासारखा मी नाही. दुसरी गोष्ट खूप श्रद्धेने आम्ही या गोष्टी करतो. मग त्यात जर एखादी छोटीशी चूक जरी राहून गेली तर ती काय म्हणतात त्याला मुद्दामून केलेली नसते. तर परंतु प्रचंड श्रद्धेने छत्रपती शिवाजी महाराजांचा नावाचा जागर करावा, नवीन पिढीपर्यंत ते नाव, त्यांच्या वीरांची नावं न्यावीत, पराक्रम न्यावेत, त्या घटना पोचवाव्यात, ज्या घटनांमुळे, ज्या पराक्रमांमुळे, ज्या वीरांमुळे आज आपण आहोत, तो याच्यामागचा मूळ हेतू आहे. म्हणजे कोट्यवधींनी पैसे मिळतात किंवा भरभरून सिनेमे चालत आहेत, हा त्याचा बाय प्रॉडक्ट म्हणू आपण. पण महत्त्व काय आहे त्याला, की मी शिवाजी महाराजांची ही कथा सांगू शकतो, ते जास्त महत्त्वाचं वाटतं आमच्या सगळ्या टीमला. मुळामध्ये आपण युद्ध म्हटलं की मारामारी किंवा या सगळ्या गोष्टी पाहतो, पण छत्रपती शिवाजी महाराज हा एक अद्वितीय बुद्धिमान योद्धा होता. म्हणजे त्यांनी कधी नुसतीच मारामारी केली असं नाही, त्या सगळ्या गोष्टींच्या मागे त्यांचा खूप विचार होता. प्रत्येक गोष्ट विचारांती ते करत होते, योजनाबद्धतेने करत होते, समयसूचकतेने करत होते. हे सगळं दाखवण्याचा हा एक प्रयत्न आहे शेर शिवराज स्वारी अफजल खान, ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं अफजल खानाबरोबरचं मानसशास्त्रीय युद्ध दाखवता येणार. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी वापरलेल्या प्रेशर टॅक्टिक्स आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला पहिल्यांदा बघायला मिळतात. मध्ये हा चित्रपट दिग्दर्शित करताना एवढी मोठी भूमिका साकारणं हे खूप मोठं आव्हान होतं आणि मुळात या पात्राबद्दल खूप कमी आपल्याला उल्लेख आढळतात आणि तेच खरं तर बहिर्जी नायकांचं यश आहे की त्यांच्याबद्दल उल्लेख खूप कमी आढळतात आणि तीच एक सोय पण आहे, कारण मग तुम्हाला थोडंसं कल्पनेला वाव देता येतो आणि या सगळ्याचं सांगड घालून एक वेगळ्या प्रकारचे बहिर्जी साकारायचा मी प्रयत्न केला आहे, जे ह्या वेळेसपासनं तुम्हाला गमती करताना नाही दिसणार. यावेळी ते खूप फोकस्ड असतील, खूप स्ट्रॉंग असतील, खूप एका अर्थाने ज्याला म्हणून आपण श्रूड असतील, ज्यांना स्वराज्याच्या कामाशी महत्त्व आहे इतर कुठल्याही गोष्टींपेक्षा. तर अशा गोष्टी तुम्हाला बहिर्जी नाईक जास्त करताना दिसतील इथून पुढे. मी हेच आवाहन करेन की खूप कष्टाने हा फंड जो आहे तो मी जमवला निर्मिती करता या चित्रपटाच्या. तुम्ही सपोर्ट केलात तर या पद्धतीने पुढे जाऊन मला अनेक चित्रपट निर्माण करता येतील. तर त्यामुळे जसं आत्तापर्यंत प्रेम केलं माझ्या कलाकृतींवरती, तसं इथून पुढे करत राहा, हेच आव्हान. हाँ, मुझे उस बात की खुशी हुई क्योंकि मैं अफजल खान का जो करेक्टर है कई बार सुन चुका था. एक बार ये फिल्म इंग्लिश में भी बनने जा रही थी, तब भी मुझे बुलाया गया था, मैंने सुना था उसको, तो मुझे समझ तो थी इस बात की. लेकिन जब दिक्पाल जी ने फ़ोन पे मुझे उनके अपने बारे में बताया 3 लाइनों में कि मुझे इतनी फिल्में बनानी है इनके ऊपर, ये मेरा 4th या 5th भाग है, तब मैं समझा कि कितना पावरफुल इंसान है ये, कितनी रिसर्च होगी इनके ऊपर, इन्होंने किया होगा कि. और हर फिल्म जो है एक अपनी इम्पोर्टेंस होती है उसमें, क्योंकि आपने लोग थिएटर में देखने आते हैं उसको, तो आप ये नहीं कह सकते कि मैं बना रहा हूँ आप आइए, लेकिन उनको मज़ा भी आना चाहिए. तो जिस इंसान के पास, जिसकी राइटिंग में इतनी ताकत है कि जो 4 भाग बना चुका है, 4 उसने और बनाने हैं, तो मेरे लिए काफ़ी था ये जानना कि दिग्पाल साहब जो हैं वो अपने काम में एकदम परफेक्ट हैं. फिर जब हम लोग मिले तो उन्होंने मुझे कहानी सुनाई, तो फिर ये जान के अच्छा लगा कि उन्होंने जो करेक्टर साथ में जुड़ा हुआ है, जो मेरा है अफजल खान का, उसके बारे में भी उनकी रिसर्च बहुत अच्छी है. राइट फ्रॉम द गेटअप, जब गेटअप आया तो दाढ़ी देखी तो मैंने कहा सर ये दाढ़ी इस तरह की कभी स्क्रीन पे तो नहीं आई है, क्योंकि मेजर कैरेक्टर. कहते नहीं, हमारी रिसर्च यही कहती है कि उस वक्त दाढ़ी इसी तरह की होगी इनकी. लेकिन वो दाढ़ी के अंदर एक चीज़ छुपी हुई थी जो मैं देख रहा था. उसको देखने के बाद तकलीफ़ तो थी क्योंकि आपको लगानी पड़ती है, लेकिन मुझे उस दाढ़ी के अंदर कुछ दिख रहा था. और जब वो दाढ़ी लगी मेरे फेस पे और जब पूरा गेटअप बना तो मुझे खुद महसूस हुआ. जब मैंने शीशा देख रहा था तो मुझे कहा कि अफजल खान दिख रहा है मुझे इसमें. फजल फुजला व फजल अफजल, अजहर मुल्की बजाए तस्बीह, आवाज आयत अफजल अफजल अफजल. फिर हम सब के सामने गए तो सब ने उसे देखा और पास किया, ओके किया, यस यस अफजल खान इज़ देयर. तो ये तो होगी वो बात की अफजल खान ऐसा लगेगा. अब इससे चैलेंज ख़त्म नहीं हो जाता, अब चैलेंज और बढ़ जाता है कि अफजल खान किसके सामने खड़ा होगा. अफजल खान का हीरो कौन है, कौन ताकत है वो है छत्रपति शिवाजी महाराज. लेकिन छत्रपति शिवाजी महाराज
इसका छोटा होने का मतलब ये है कि छत्रपति शिवाजी महाराज भी छोटे हो जाते हैं, इसलिए इसका बड़ा होना बहुत ज़रूरी था। ये जितना निखर के ऊंचा आएगा उतनी ताकत उनकी सामने आती है, यही चैलेंज था मेरे लिए। और ऊपर से ये हो गया कि लोगों में ये इंटरेस्ट था कि कौन कर रहा है। खैर उस वक्त तो इतना प्रॉब्लम नहीं था, हम लोग शूटिंग कर रहे थे। लेकिन मैंने इसी बात को पकड़ लिया कि मुझे एक ऐसे हीरो के सामने काम कर रहा है जो हीरो नहीं है, उसे हम लोग पूछते हैं, भगवान का दर्जा देते हैं, इनके सामने कैसे बराबरी होगी इनकी। तो वहाँ पे मेरा जो अंदर का एक्टर है वो क्या करेगा, बाकी सब चीज़ें परफेक्ट बैठ गई। तो बस फिर मैं उसी पे जुट गया कि मुझे इस तरह करना है। और दिग्पाल जी ने मुझे पूरा मौका दिया परफॉर्म करने के लिए, अच्छा से लिखा था, अच्छे सीन लिए उन्होंने। तो मुझे पूरी विश्वास है कि जो ईमानदारी से, सच्चे मन से, सच्चे दिल से हमने काम किया है वो स्क्रीन पे हमारे दर्शकों को ज़रूर दिखेगा। सर एक आखिरी सवाल, आपने इससे पहले जो विलन के रोल अदा किए वो स्क्रिप्टेड विलन कह सकते हैं हम उनको, लेकिन ये जो रोल है अफजल खान का वो एक्चुअल में पूरे महाराष्ट्र के लिए एक विलन है। वो रोल अदा करते वक्त क्या स्पेशल आपने मेहनत की उसके लिए? महाराष्ट्र एक जगह और महाराष्ट्र के सपूत हैं छत्रपति शिवाजी महाराज, तो ताकत वो है, उनका ही रूप सामने रख के सारी बात आपको उस बात का जवाब मिल जाएगा कि मेरी तैयारी किस लेवल की होगी। तो मैंने पूरी कोशिश की उसमें। और सबसे अच्छी बात होगी जब मुझे ये कहा कि हम इसे ओरिजिनल लैंग्वेज में रखेंगे, उर्दू और हिंदी मिक्स जो बोली जाती थी। तो उससे मुझे ये नहीं कि मुझे लगा कि वाह अब मैं बच गया, नहीं, उससे मुझे एक ताकत मिल गई, क्योंकि मेरे काम के साथ जो शब्द मेरे अपने जुड़ जाएंगे, मैं जिन्हें बोल सकता हूँ, तो एक एक्टर की ताकत बढ़ जाती है। तो इस बात का मुझे इसमें यह भी फ़ायदा हुआ कि मैं अपनी लैंग्वेज में बात कर रहा हूँ जो जिसे मैं समझता भी हूँ और बोल भी सकता हूँ। तो मुझे सारे मौके मिले हैं ये प्रूव करने के कि अफजल खान जो है इस वक्त जो है इस कहानी के अंदर छत्रपति महाराज के सामने खड़ा रह सकता है, और इसी को लोग देखने के लिए इंतज़ार कर रहे हैं। और वो हम देख रहे हैं, जैसे हमारा पोस्ट ये रिलीज़ हुआ, ट्रेलर रिलीज़ हुआ, तो लोगों को लगा कौन कर रहे हैं ये, तो वो जो मीडिया में क्रिएट हो गया कि कौन करे, वहाँ से हमें पता चला कि लोग कितने ध्यान से या रिस्पेक्टफुली देख रहे हैं कि ये करेक्टर किसने किया, उनके मन में भी ये है कि कौन कर रहा है। तो हमारी ड्यूटी है कि अब कि हम वो दिखें या हम वो किया हो हमने जो वो चाहते थे। तो मैं उम्मीद करता हूँ उनको पसंद आएगा। थैंक यू सर। आचार्याचा सेनापती झाला पण कुत्र्याची सलगी काही जात नाही। चिन्मय दादा, सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की अंगामध्ये एक वेगळीच ऊर्जा संचारते। त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं कॅरेक्टर आपल्याला प्ले करायला मिळालं, ही भावना कशी होती? ही भावना खूप कृतार्थ करणारी आहे। एक माणूस म्हणून, एक मराठी माणूस म्हणून ह्या गोष्टीचा खूप आनंद आणि खूप अभिमान वाटतो की दिग्पाल लांजेकर सारख्या एवढ्या मोठ्या दिग्दर्शकानं एकदा नाही तर 4 वेळा ही भूमिका करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली। खरंच मनापासून छान वाटतं मला। प्रत्येक चित्रपटात फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड या तिन्ही चित्रपटांमध्ये महाराजांचा एक वेगळा पैलू आपल्याला पाहायला मिळाला आहे। तसाच शेर शिवराजमध्ये कोणता वेगळा पैलू पाहायला मिळाला? शेर शिवराजमध्ये आपल्याला महाराजांची शक्ती, युक्ती आणि भक्ती ह्या तिन्हीचा जो पराक्रम आहे, या तिन्हीची जी कमाल आहे ती पाहायला मिळेल। कारण छत्रपती शिवाजी महाराज केवळ चांगले राजे किंवा चांगले योद्धे नव्हते, तर त्यांच्या संपूर्ण पराक्रमाला एक भक्तीचं अधिष्ठान पण आहे, ते सुद्धा आपल्याला ह्या चित्रपटाच्या निमित्ताने पाहायला मिळेल। कारण चित्रपटाची कथा आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, नावातच कथा आहे शेर शिवराज स्वारी अफजल खान, पण महाराजांनी कसं विजय मिळवला अफजल खानावर हे पाहायला मिळेल। जसं आत्ता सर्व कलाकार, दिग्दर्शक यांनी सांगितलं, 22 एप्रिल रोजी हा चित्रपट सर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। त्यामुळे हा चित्रपट आपण सिनेमागृहात जाऊन पाहावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जिवंत आणि ज्वलंत इतिहास अनुभवा, असं आवाहन सिनेमाच्या कलाकारांकडून करण्यात येत आहे। धन्यवाद।